नमस्कार मंडळी, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? कारण ते फार महत्वाचं आहे. कारण तुम्ही खुश तर हा तुमचा भाऊ खुश. मंडळी, माझी बहीण आहे ना, जेव्हा माहेरी होती ना, तेव्हा निवांत 8 वाजता वगैरे उठायची सकाळी. पण मी एकदा तिच्या घरी गेलो, म्हणजे सासरी गेलो, तेव्हा मी बघितलं की ती सकाळी 5 वाजता उठत होती, लेकीचा डबा करत होती, स्वतःही नोकरीला जात होती, त्या सगळ्या जबाबदाऱ्या ती पार पाडत होती. हे सगळं बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की माझी आई कित्येक वर्ष हेच करत होती. कारण तिला माहित होतं की माझ्या लेकीला सासरी गेल्यानंतर हेच सगळं करायचंय आणि म्हणूनच तिने माझ्या बहिणीला माहेरी अत्यंत लाडात असं वाढवलं होतं. कसं आहे ना मंडळी, की महिलांना ना त्यांच्या जबाबदाऱ्या चुकलेल्या नाहीयेत आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या हक्काचा वेळ मिळावा, त्यांना छान मन मोकळेपणाने गप्पा मारता याव्या, छान खेळता यावं, यासाठी मी आलोय त्यांचा भाऊ घेऊन त्यांच्या हक्काचा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे 16 सख्यांचा लाडक्या नात्यांचा गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपल्या या खेळामध्ये 4 टीम सहभागी होत असतात. तेव्हा जोरदार स्वागत करूया 4 टीमचं. पहिली टीम आहे टीम सोबती. हे हे. मस्त, खूप सुंदर नृत्य केलंस आणि एंट्री पण मस्त होती, छान होती. पण मला या ताईला विचारायचं, ताई काय झालं, पण नृत्य आवडत नाही का करायला? हा, नाही आवडत. मग घरी कोण कोणाच्या तालावर नाचतं? आता महिन्यात झालाय लग्न होऊन, त्याच्यामुळे कोण कोणाचं महिना झालाय? 1 महिना झालेला आहे आणि तू माहेर वाशिणी असे ते माहेरी आलेले. पटकन एक कोखाणा घे बरं, चल बरं. शंकराच्या पिंडीवर बेल ठेवते वाकून, सुशांतरावांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांचा मान राखून. ठीक आहे बाई, तू नाव घेतलंस ते बरं केलंस बाई. बरं ताई, तुझं नाव सांग बरं. अक्षदा अक्षय वाघोले. अक्षता ताई, मस्त, खूप छान नृत्य केलंस आणि काय मस्त एंट्री होती. पण काय नातं आहे तुमचं? नंद भाऊजांचं. नणंद भाऊजाई. नणंद भाऊजाई? हा. पण नणंद कोण, भाऊजाई कोण? ह्या नंद मी भाऊजे. अच्छा, ही नणंद आहे, तू भाऊजाई आहे का? हा. व्हेरी गुड, वा वा वा, मस्त. आणि आता आपण दुसऱ्या टीमचं स्वागत करूया, टीम मैत्री. अगं किती फेऱ्या मारशील? पण काय पण म्हणा, मला स्टाईल आवडलेली आहे ताईची. ये बात आहे. शोभाताई आणि स्मिताताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे. ओके, आणि आता आपण स्वागत करूया टीम दोस्तीचं. उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल, ये पूरी जरा हळू 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 चाल, ये पूरी जरा हळू 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 चाल. ही एवढी एनर्जी लावत होती आणि ही ताई. ओके, हरकत नाही. ताई, तुझं नाव सांग बरं. कविता कैलास वाघ. कविता ताई, काय नाते आहे तुमच्या दोघींचं? जावा जावा. जावा जावा कुठं बाई, जावा. ताई, तुझं नाव सांग बरं. प्रतिभा विलास वाघोले. प्रतिभा ताई, तुम्हा दोघींचं एक खूप खूप स्वागत आहे. आणि आता शेवटची टीम येते, टीम सवंगडी. चलते चलते रुकती है यार, रुकते रुकते चलती है, तू रुकती है तो रुकती है, पर काय को यूं पलटती है, तू यायला तुझ्या मायला तेरे चाल का ये ताल है कमाल. हळू 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 चाल, हे पोरी जरा हळू. रेखा सागर सोरटे. रेखा ताई, जाऊ बाई जाऊ बाई, जावा जाऊ आहेत, दोघे जावा जाऊ आहेत. हो. व्हेरी गुड, खूप छान. ताई, तुझं नाव सांग बरं. विद्या कन्हैया सोरटे. तुमचं स्वागत आहे. 4 जोड्या इथे आलेल्या आहेत, खूप छान वाटते. 4 सगळ्या ताईंकडे बघून. व्हेरी गुड. पहिल्या खेळाला आपण सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी खेळाचे नियम आणि अटी मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला खेळ आपण खेळणार आहोत, त्या खेळामध्ये जी जोडी किंवा जी टीम विजेती होणार आहे त्या टीमला मिळणार आहेत 30 गुण. त्यानंतर जी दुसऱ्या क्रमांकाची विजेती जोडी असणार आहे तिला मिळणार आहेत 20 गुण. त्यानंतर तिसरी जी जोडी असणार आहे विजेती तिला मिळणार आहे 10 गुण आणि चौथी जी टीम असणार आहे तिला मिळणार आहे अगदी भरघोस 0 गुण. या खेळामध्ये तुम्हाला एक लॉटरी असणार आहे. ती लॉटरी म्हणजे एक जादूची छडी असणार आहे. आता तुम्ही म्हणाल ती कुठे आहे, बघायची तुम्हाला? ही बघा, आहे की नाही? पण आता ही जी जादूची छडी आहे ती काय करायची, तर प्रत्येक खेळा अगोदर तुम्हाला ही जादूची छडी वापरता येणार आहे. ही जादूची छडी जी टीम वापरेल त्या टीमचे गुण होणार आहेत दुप्पट. ओके, पण अत्यंत महत्वाचा नियम असा आहे की ही छडी तुम्हाला फक्त एकदाच वापरता येणार. त्याच्यामुळे ती छडी कधी वापरायची आणि कशी वापरायची हे मात्र तुम्हाला ठरवायचे. ठीक आहे.
तेव्हा मग आपण पहिल्या खेळाला सुरुवात करूया. चला तर मग पहिल्या खेळाला आपण सुरुवात करूया. बरं, हा जो पहिला खेळ आहे या खेळाचं नाव आहे फुल टू धमाल. हा खेळ कसा खेळायचा मी तुम्हाला सांगतो. तुम्ही बघताय तुमच्या समोर सूप आहे, हा फुलं आहेत, ओके, आणि असं एक भांड दिले असं डमरू सर. ते काय करायचंय, ते भांडे आहे ना असं डोक्यावरती ठेवायचे, सूप घ्यायचंय आणि हे जे एक एक फूल आहे ते इथे ठेवायचंय आणि ते फूल बरोबर या भांड्यात टाकायचं. हे असं, हे बघा, हे असं पडलं पुन्हा. अत्यंत सोपं आहे, हे बघा, अत्यंत सोपं आहे, हे बघा. कळलंय तुम्हाला? ओके, हा जो आपला पहिला खेळ आहे तो एकच ताई खेळणार आहे, दुसरा खेळ आहे तो दुसरी ताई खेळणार आहे, आणि तिसरा जो खेळ आहे तो मात्र दोघींनी मिळून खेळायचा, जोडीने खेळायचा. त्याच्यामुळे तुम्ही आता ठरवा की हा खेळ सांगितल्यानंतर की हा खेळ कोण खेळू शकतोय, तसं तुम्ही ठरवा की हा खेळ मी खेळणार आहे, दुसरा खेळ दुसरी ताई खेळणार आहे. हा, चला तर मग सुरू करूया. पण मला सांगा की हा खेळ सुरू करण्या अगोदर कुठल्या जोडीला जादूची छडी वापरायची? सोबती टीम तुम्हाला वापरायची आहे? मग वापरायची आहे? नाही, जादू छडी वापरायची नाही आहे? वापरायची आहे? नाही, खरंच नाही वापरायची आहे? बघा बघा, नीट विचार करा. ठीक आहे, चारही जोड्यांना जादूची छडी वापरायची नाहीये. तेव्हा आता बघूया कोण होते या खेळामधून विजेती जोडी, आणि त्यासाठी सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला. 1 2 3. उडवायचंय, टाकायचं नाहीये वरती. ए बाई, काय करायला लाग तू? हे उडवायचंय, तू परत टाकतेस. उडवायचंय, ते फूल आम्ही ग्राह्य धरणार नाही. ये बात आहे, हात वरती करायचा आहे, हात वरती करायचा आहे. ये बात आहे, शाबाश, हात वरती करायचंय. व्हेरी गुड. ये बात आहे, हात वरती करायचंय. व्हेरी गुड. आणि वेळ संपलेली आहे. आणि आता बघूया, पहिली विजेती जोडी आहे टीम सवंगडी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. दुसरी विजेती जोडी आहे टीम दोस्ती. तिसरी विजेती जोडी आहे टीम सोबती. आणि चौथी विजेती जोडी आहे टीम मैत्री. कोण बोर्ड सांगतोय? सवंगडी टीमला मिळालेले आहेत 30 गुण, दोस्ती टीमला मिळालेले आहेत 20 गुण, सोबती टीमला मिळालेले आहेत 10 गुण, आणि मैत्री टीमला मिळालेले आहेत 0 गुण. ते ह्या खेळामध्ये कुठल्याही जोडीने जादूची छडी वापरली नसल्यामुळे कुठल्याही जोडीचे गुण हे दुप्पट होणार नाहीये. पहिल्या खेळामध्ये आघाडीवरती आहे सवंगडी टीम. मला विचारायचं आहे ताई की म्हणजे हाऊसवाईफ म्हणजे घरीच? नाही, शेती आहे ना, शेतकरी आहात? शेतकरी आहोत. अच्छा, बरं. इतकी मेहनत करता तुम्ही, खरं तर म्हणजे त्या कष्टाला तितकं फळ मिळतं का? नाही ना, आम्ही जेवढं कष्ट करतो त्याचा मोबदला पण आम्हाला भेटत नाही काही वेळेस. अच्छा, मग त्यासाठी काय म्हणणं आहे तुमचं की की बाबा आम्ही जे कष्ट करतो निदान आम्हाला 4 रुपये तरी सुटले पाहिजे. आम्हाला पण मुलं आहेत, त्यांचं पण उद्या भविष्य घडवायचं म्हणलं आम्हाला पण थोडंसं हे व्हायला पाहिजे ना, हीच आमची अपेक्षा आहे. अच्छा, पण तुम्हाला दोघींना काय वाटतं की मग तुमच्या मुलांनी सुद्धा शेती करायला पाहिजे? नाही केली पाहिजे. का? कारण काहीच नाही होते त्यात. मग काय करणार? आता कसं आम्ही लहानपणापासून शेतातच राहिलोय, वाढलोय, त्यामुळे आम्हाला ती सवय लागून गेली. पण आम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये काही भेटतच नाहीये, फक्त खाण्यापुरतं आपलं त्यात होते. पण त्यांचं समजा भविष्य घडवायचं तर काही होणार नाही शेतात करून. त्यामुळे आमची इच्छा नाही की आमच्या मुलांनी शेती केली पाहिजे म्हणून. ताई, जसं आता आपण म्हणतो की आता निसर्गावरतीच आपली शेती अवलंबून आहे. जेव्हा कधी खूप फार पूर येतो किंवा कधी कधी पाऊसच पडत नाही, त्यावेळेला सगळी आपली आर्थिक गणितं चुकतात. पण त्यावेळेला असं वाटतं का की आपल्याला की जेव्हा आपल्या इथल्या मैत्रिणी किंवा काय जेव्हा आपल्या मिस्टरांकडे, आपल्या नवऱ्याकडे हट्ट करत असतात की मला साडी पाहिजे, मला दागिने पाहिजे, हे पाहिजे,
त्यावेळेला तुमच्या मनामध्ये किंवा तुम्ही त्या सगळ्या एक गृहिणी म्हणून तुम्ही त्या गोष्टी कशा सांभाळता? आमचा तसा कधी हट्टच नसतो. आमचा एवढाच हट्ट असतो, हे बी आणून द्या, ते खत आणून द्या, हेच आमच्या डोक्यात खेळत असतं. हेच फिरणं दागिने आहेत तुमचे. आमचं तेच आयुष्य एक प्रकारचं. कारण आमच्या मनात डोक्यात असं नसतंच, इकडं फिरायला जाऊ दे, तिकडं फिरायला जाऊ दे, हे कधीच नसतं आमचं. आम्हाला हे बी द्या, आम्हाला ती फवारणी द्या, हे खराब झालंय, गवत जास्त झालंय, त्याच्यावर फवारणीचं आणून द्या, ह्याचा हट्ट असतो आमचा. ते फिरण्याचं ते आमच्या डोक्यातच नाही, कधीच आम्ही फिरायला जात नाही. त्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून या सगळ्या परिस्थितीला तोंड देऊन तुम्ही तुमचा संसार उभा करत असतात, हो. तुम्ही तुमचं घर चालत असतं. आम्हाला आनंद आहे त्यातच शेतातच. आणि हे सगळं सांगताना तुझ्या चेहऱ्यावरती किती एक गोड हसू आहे माहिती आहे का तुला? मंडळी, हा अत्यंत गंभीर असा विषय आहे खरं तर. कारण जिथे एक शेतकरी जेव्हा किंवा एक शेतकरी ताई जेव्हा अशी म्हणते की मला आमच्या मुलांनी शेती केलेली आम्हाला आवडणार नाही, कारण ही कारणे आहेत त्याची. कारण उद्याची जी शेतकरी पिढी आहे ती जर घडणार नसेल आणि जर शेती होणार नसेल तर अन्न पिकवणार कोण, आणि मग आपण सगळ्यांनी खायचं काय, हा एक मोठा गंभीर विषय असू शकतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या प्रश्नावरती खूप विचार केला गेला पाहिजे. आणि जर आपला शेतकरी राजा आणि आपली शेतकरी राणी ही जर आनंदात असेल, सुखात असेल, तर मला असं वाटतं की अख्खं राष्ट्र आनंदात आणि सुखात राहू शकतं. आणि आता आपण यात खेळायला सुरुवात करूया. बरं, या खेळाचं नाव आहे लाडू चिकटला टाळूला. आता हा खेळ असा आहे की तुम्ही बघताय की तुमच्या समोर एक बाटली आहे. काय करायचे, ती बाटली फ्लिप करायची, म्हणजे अशी फिरवायची आहे आणि ती उभी राहिली पाहिजे. अशी उभी राहिल्यानंतर जशी उभी राहील तसा लाडू खायचा आहे आणि पूर्ण लाडू खायचे, संपवायचे. आणि तिन्ही लाडू अशा पद्धतीने जी ताई सगळ्यात आधी संपवेल ती असणार आहे विजेती ताई, अर्थात ती होणार आहे विजेती जोडी. बरं, आता मला एक सांगा, या खेळामध्ये कोणाला वापरायची आहे जादूची छडी? सवंगडी टीम वापरायची आहे. या खेळामध्ये सवंगडी टीम मात्र वापरणार आहे जादूची छडी. बाकीच्या 3 टीम जादूची छडी वापरणार नाही आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या या धमाकेदार खेळाला. तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. फ्लिप करायचे, फ्लिप करायचे. हा, व्यवस्थित खा. हा, लवकर लवकर लवकर. हा, लवकर. नंतर पाणी देणार. हा, लवकर. हा, अरे लाडू खाल्ला. हा हा, उभी राहिली बाबा. हा, कशी खाते बघ. अरे क्या बात आहे, राहिली बाबा एकदाची बाटली उभी. हा, व्हेरी गुड. लवकर लवकर खायचे, संपवायचे. त्यांचे 2-2 झालेत. हा, व्हेरी गुड. हा, शाबास. हा, खाऊन झाले ताई. आत या बात आहे, व्हेरी गुड. या बात आहे, सवंगडी टीम आघाडीवर आहे. हा, लवकर. हा, झालं. हा, इथे आहे, असं आहे इथं. हा, इथं आम्हाला कळलं बरोबर. वेळ संपलेली आहे. आणि या खेळामध्ये विजेती जोडी आहे सवंगडी टीम, त्यांना मिळालेले आहेत 30 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे सोबती टीम, तुम्हाला मिळालेले आहेत 20 गुण. त्यानंतरची तिसरी विजेती जोडी आहे दोस्ती टीम, तुम्हाला मिळालेले आहेत 10 गुण. आणि मैत्री जी टीम आहे त्यांना मिळालेले आहेत पुन्हा एकदा 0 गुण. पण या खेळामध्ये जादूची छडी सवंगडी टीम वापरणार होती, त्यामुळे तुम्हाला ती छडी वापरावी लागणार आहे. छडीची कमाल, गुणांची धमाल. व्हेरी गुड, क्या बात है. आणि आता आपण जाऊया स्कोर बोर्डकडे. दुसऱ्या खेळापर्यंत आघाडीवरती आहे सवंगडी टीम. चला तर मग सुरू करूया आपल्या तिसऱ्या खेळाला. हा जो तिसरा खेळ आहे तो काय आहे, तो कसा खेळायचा आहे ते सगळं मी सांगणार आहे. पण त्याआधी जाऊया आपल्या माहेरच्या आठवणीमध्ये. नणंद भाऊजय आहात. हो, ओके. पण कशी काय तुमची एवढी घट्ट मैत्री कशी काय झाली? मला एवढं इथलं काही माहिती नव्हतं, खेडेगावचं वातावरण, पण त्यांनी मला खूप समजून घेतलं. माझी जास्त चिडचिड व्हायची. पण आता कसं वाटतंय सासू? आता छान वाटतंय. आता छान वाटतंय. आता सूट झाली हो हो
सूटच झाले. मला ताईला विचारायचंय, ताई जशी तिने सांगितलं की तू तिला सगळं सांभाळून घेत होती, तिच्या पाठीशी उभी राहत होतीस, तुझा असा काय प्रसंग होता की ज्याच्यामुळे ती तुझ्याशी जास्त जवळ आली? माझ्या मुलीने 2018 मध्ये लग्न केलं घरच्यांच्या विरोधात, तर तिने सपोर्ट केला, तिला माहेर पण दिलं माझ्या मुलीला. मला तिचा अभिमान आहे त्या गोष्टीत. अच्छा, पण मग तुमचा का विरोध होता? तर घरचे म्हटले, मग मी पण नाहीच म्हटलं ना. अच्छा, हे घरचे म्हणाले म्हणून तुझा पण विरोध हो किंवा अदरवाईज मग तुला चाललं असतं? हो. एक आई म्हणून त्यांनी एक विरोध केला, पण मग 6-7 वर्ष ती त्यांच्यापासून दूर होती. अच्छा, म्हणजे आणि त्या नेहमी रडायच्या की स्मिता बघ ना, ती मला भेटायला नाही भेटत आहे, किंवा तिला माहेर पण नाहीये, कारण ती दुसरी कुठं जाणार. आज मी माझ्या माहेरी जाऊ शकते, तसं त्या माहेरातच आहेत. त्यांचे मिस्टर एक्सपायर झालेले, त्या अनेक वर्षांपासून त्या माहेरातच आहेत. मग मुलीलाही माहेर नाही आणि त्यांनाही दुसरीकडे कुठंच जाता येत नाही. मग त्या माझ्याकडे नेहमी रडायच्या. मला ते खूप फील झालं आणि माझा आणि तिचा कॉन्टॅक्ट नव्हता, पण मग मी तिला बोलले की ये तू माझ्या घरी ये, मी तुझं सगळं करेन. तर तेव्हापासून मग त्यांना जास्त माझी हे झाली की स्मिता तू. ती 2 वर्ष असताना मिस्टर एक्सपायर झाली, मुलगी 2 वर्षाची असताना. तर घरच्यांनी सपोर्ट केला मग मला. घरच्यांनी सासर नाही, माहेरच्यांनी, माहेरच्यांनी. आई वडिलांनी, भाऊ आई-वडिलांनी बहिणींनी सगळ्यांनी सगळ्यांनी support सपोर्ट केला. हो. सासरचे मग काय त्यावेळेस सासरचे नाही. कसं तू मुलांना सांभाळलंस आणि कशा पद्धतीने तू सक्षमपणे उभी राहिलीस? मी घरी मशीन क्लास वगैरे करते, ब्लाऊज साड्या पिको फॉल करते, त्याच्यावर उदरनिर्वाह करते. आई वडील आहेत, आई वडील भाऊ बहिणी आहेत. अच्छा, पण मग आता सासरचे काहीच नाही, कॉन्टॅक्ट नाही काहीच किंवा नाही काहीच नाही. पण ताई समजा या माध्यमातून तू तुझ्या मुलीला समजा काय सांगायचं झालं तर काय सांगशील? तिने तिच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. पण आता तू लेखीशी बोलतेस वगैरे, हो बोलते. भाऊजींशी बोलतेस, हो सगळे व्यक्ती येतात घरी? हो. आता ओके. आता सगळं छान आहे. हो. वा, व्हेरी गुड. कसं आहे ना, माझ्या प्रत्येक ताईचं घर, प्रत्येक ताईचा संसार हा सुखात आणि आनंदात असेल ना, तर ह्या भावाला खूप आनंद होतो. एक छानशी मिठी मारा बघू. अगं बाई, ओ हो, व्हेरी गुड. खूप छान वाटलं तुम्हाला दोघींशी बोलून. आता खेळायला सुरुवात करूया. हो. ओके. माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या ह्या शेवटच्या खेळाला, कारण या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची विजेती जोडी. आता हा खेळ काय तुम्हाला मी सांगतो. या खेळाचं नाव आहे रिंग सटॅक फुगा फटॅक. काय करायचंय आता, हा खेळ तर दोघींनी मिळून खेळायचा आहे. तर त्यातली एक ताई आहे, ती पहिल्यांदा बनवणार आहे हे प्लॅस्टिकच्या रिंग. हे प्लॅस्टिकचे जे तुकडे आहेत ना, ते जोडायचे. ते जोडल्यानंतर एक रिंग तयार होईल. ती रिंग जशी तयार होईल तशी आम्हाला दाखवायची. जशी रिंग तयार होईल तशी दुसऱ्या ताईने हे सगळे फुगे पायाने तोडायला घ्यायचे. ये टपाक 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 आणि फटॅक, टपाक 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 फटॅक. ओके, कळलं तुम्हाला? जी जोडी कमीत कमी वेळेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करेल ती असणार आहे विजेती जोडी. ओके, चला तर मग सुरू करूया या खेळाला. 1 2 3. व्हेरी गुड. पटापट 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 पटापट. आणि दाखवायची हा, रिंग सुटली नाही पाहिजे, घट्ट जोडायची आहे. दुसरी तयार राहा पटकन. थांब थांब थांब, आधी तो थांबा थांबा, घाई नको, आधी दाखवायची आहे रिंग. हा, हे या पाच या पाच या पाच या पाच. हा, ये या टपाक. इथे राहिला, मागे राहिला, इथं या पाच. हा, ये या टपाक. इथे राहिला, मागे राहिला, इथं मागे राहिलाय. हा, मागे राहिला, इथं या पाच. हा, शाबास. इथं बाजूला हो. हा, एक राहिलाय. हा, एका वेळी एकच फोड. हा, वेळ दुसरा. हा शाबास. हा, या पाच. या इथं निर्णय अर्थातच तुमच्या समोर आहे. या खेळाची विजेती जोडी आहे या खेळाची सवंगडी टीम. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जिला मिळालेले आहेत 30 गुण. आणि दुसरी विजेती जोडी आहे सोबती टीम, जिला मिळत आहेत 20 गुण. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची विजेती जोडी आहे दोस्ती टीम, तुम्हाला मिळते 10 गुण. आणि चौथी विजेती जोडी आहे मैत्री टीम, ज्यांना मिळत आहेत 0. पण एक जोरदार टाळ्या रेकॉर्ड केलेल्या त्यांनी आतापर्यंत. या पा ताली दे इधर.
ताली दे दे. इझी खेळामध्ये 0 गुण मिळालेले आहेत. या खेळाची गुणसंख्या सांगून झालेली आहे, पण 3 ज्या जोड्या आहेत त्यांना जादूची छडी फिरवावी लागणार आहे. त्यानंतर एकूण गुणसंख्या काय होणार आहे ते आपण बघणार आहोत. कोण फिरवणार आहे? तू फिरव. छडीची कमाल गुणांची धमाल. छडीची कमाल गुणांची धमाल. छडीची कमाल गुणांची धमाल. आणि आता बघूया एकूण गुणसंख्या काय झाली आहे. स्कोरबोर्ड दादा गुणसंख्या सांगा. सोबती जी टीम आहे त्यांना मिळालेले आहेत 70 गुण. मैत्री जोडीला मिळालेले आहेत एकूण गुणसंख्या आहे 0 गुण. दोस्ती टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 50 आणि सवंगडी टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 120. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्यामुळे निर्णय तुमच्या समोर आहे. आजच्या भागाची विजेती जोडी ठरलेली आहे सवंगडी टीम. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्यामुळे सवंगडी टीमची ताई झालेली आहे हुकुमाची राणी आणि अर्थातच तिची सखी झालेली आहे लाडकी सखी. त्यामुळे त्यांना मिळतोय मायक्रोवेव्ह आणि इंडक्शन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पण मी कोणाला नाराज करणार नाहीये. इतर टीमला त्यांना सन मराठीकडून भेट वस्तू देण्यात येणार आहेत. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. मंडळी, रेखाताई झालेली आहे हुकुमाची राणी, पण ज्या सखीमुळे ती हुकुमाची राणी झालेली आहे विद्याताईमुळे. त्यामुळे विद्याताई तुला तो मान देणार आहोत आम्ही. तिची ओटी भरायची, त्यामुळे तू तिची ओटी भरायची. सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि हुकुमाच्या राणीला मिळतोय गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. हो हो. सोहळा सख्यांचा, हो. परत ऐकू आता हुकुमाची राणी झालीस. काय तुला इथे हुकूम सोडावं असं वाटतंय? आम्ही शेती करतो, धान्य पिकवतो, अन्न कोणीही वाया घालू नका. हे सांगणे की धमकी आहे? हुकूम. अच्छा, हुकूम आहे म्हणून क्या बात आहे. पण हा हुकूम बरोबर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर ताई, तू लाडकी सखी झालीस, त्यामुळे तुला मिळतोय तुझ्या माहेरचा आहेर इंडक्शन. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि रेखाताई, तू झालीस हुकुमाची राणी, त्यामुळे तुला मिळतोय तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. भेटूया पुढच्या भागात नव्या साजा तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा, लाडक्या नात्यांचा. गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट.